नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त गावरान असा झणझणीत पिठलं भाकरीचा बेत करणार आहोत। तर त्यासाठी आता आपण मस्त थाली सर्व करून घेऊया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मीठ, मग मस्त झणझणीत लसूण मिरची आणि भरपूर कांदा घातलेलं पिठलं, त्यानंतर कडक ज्वारीची भाकरी, तुम्ही बाजरीची भाकरी देखील बनवू शकता। मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे। तर पिठलं सर्व करून घेतलेलं आहे। आता भाकरी सर्व करून घेऊया। तर तुम्हाला पिठल्यासोबत कुठली भाकरी खायला आवडते नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्यानंतर लसूण आणि मिरचीचा झणझणीत असा ठेचा, पण मी लाल मिरचीचा ठेचा बनवलेला आहे, आणि फोडलेला कांदा आणि त्याच्यासोबत तळलेली हिरवी मिरची। तर असा झणझणीत असा बेत आज बनवला होता। तर मैत्रिणींनो, चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपीला सुरुवात करण्यासाठी सर्वात आधी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की जिरं मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी मस्त फुलू द्यायची आहे, आणि जिरं मोहरी तडतडली की यामध्ये बाकी साहित्य आपण घालून घेणार आहोत। जिरं मोहरी फुलली की ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचा आहे। तर शक्यतो पिठल्यामध्ये किंवा डाळीचा कुठलाही पदार्थ करताना हिंग नक्की घालायचा। 10-12 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे। तुम्ही ही बारीक चिरून देखील घालू शकता। 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या, ह्याचा असा ठेचा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही याची पेस्ट करू शकता, पण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली लसूण मिरचीची पेस्ट टाकली तर टेस्ट अजून छान येते। आता लसणाचा कच्चेपणा जाऊस्तोवर लसूण मिरचीची पेस्ट परतून घ्यायची आहे, आणि आता ह्यामध्ये 1 चमचाभर हळद घालून घ्यायची। हळद छान मिक्स करून घ्यायची। आता 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। तर मिरची भरपूर घातल्यामुळे मी आता लाल मिरची अजिबात घालणार नाहीये। तुम्हाला जर लाल मिरची घालायची असेल तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता। आता कांदा मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया। त्याआधी कांद्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। तर मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुसरीकडे मी एक बाउल घेतला, त्या बाउलमध्ये डाळीचं पीठ घ्यायचं, आणि साधारणपणे मी 3 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता याचं पातळसर असं बॅटर आपण बनवून घेणार आहोत। तर एकदम पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। एकदम जर पाणी घातलं तर याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून ह्याची पातळसर पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला जर ह्या पद्धतीने पिठलं आवडत नसेल तर तुम्ही कांद्यामध्ये पाणी घालून उकळी आल्यानंतर त्यामध्ये पीठ घालून पिठलं हटवून घेऊ शकता। पण ह्या पद्धतीने जर पिठलं केलं, किंवा बेसन, कुणी ह्याला बेसनही म्हणतं, तुम्ही काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। तर ह्या पद्धतीने पिठलं बनवलं तर याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही। अगदी नवशिके देखील सहजपणे बनवू शकतात। तर साधारणपणे 1.5 ग्लास पाणी आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतला। शक्यतोवर कांद्याचं पिठलं करताना कांदा खूप जास्ती घालायचा, म्हणजे पिठल्याला खूप छान चव येते। आता कांदा परतून झालाय। गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची, कारण कांदा आपण मंद आचेवर परतून घेतलेला आहे। आणि थोडं थोडं बॅटर आता ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, आणि ह्याला चमच्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने छान हाटून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत। गॅसची फ्लेम मोठी करून आता ह्याला असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल होणार नाही। तर तुम्ही पिठलं कुठल्या पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा। तर हे असं सारखं हलवलं म्हणजे हे पिठलं अजिबात बेसला चिटकत नाही। सारखं ढवळत राहिलं की गुठळ्या देखील होत नाही। तर याला बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। अतिशय मस्त असं पिठलं बनवून तयार आहे।
आता ह्याचा कच्चेपणा जाण्यासाठी याची 3 ते 4 मिनिटभर झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहोत, ज्यामुळे बेसन पिठाचा कच्चेपणा निघून जाईल. आणि कांद्याचं झणझणीत असं पिठलं, ज्वारीची भाकरी, हिरवी मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत मस्तपैकी फोडलेला कांदा, किती मस्त आणि झणझणीत असा बेत आहे. तुम्ही देखील नक्की बनवा. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता पिठलं बनवून तयार आहे. आता याची 2 ते 3 मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता तुम्ही बघू शकता मस्त थाली अशी सर्व करून घेतलेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.